त्यांनी सगळी रणनीती आखलेली होती, पक्ष संघटन म्हणा, शाखा नेटवर्किंग म्हणा, पण या ठिकाणी मात्र वायकर कन्या रवींद्र वायकर यांच्या कन्येला पराभव चाखावा लागलेला आहे। तर धारावीची ही दृश्य आपण पाहतोय, धारावीमध्ये विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबईचे रस्ते आज मात्र केवळ केवळ गुलालानं माखलेले दिसतील, कारण खरं तर विशाल हे वर्षच निवडणुकांचा होता। लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत आणि आता महानगरपालिकेच्या आणि 193 मधून हेमांगी वरईकर पुन्हा एकदा विजयी। 2733 मतांनी वरईकरांना कौल देण्यात येतोय। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 193 कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण हेमांगी वरळीकर त्या ठिकाणाहून लढतायत। हेमांगी वरळीकरांचं नेमकं भवितव्य काय, तर त्यांना तिथल्या मतदारांनी आता थेटपणे विजयी केलेला आहे आणि विजयी उमेदवाराला म्हणजेच त्यांना मिळालेली मतं आहेत 2733 मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत। नितीन गडकरी देखील अगदी काही क्षणांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत, कारण भाजपला अनेक ठिकाणी घवघवीत यश मिळत असल्याचं दिसतंय। आणि एक मला सांगावं असं वाटतं की नागपूरचे देखील कल ज्यावेळेला आपण पाहत होतो त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा ज्येष्ठ नेते नितीन गडकरी असतील, यांनी संपूर्ण ताकद भाजपची पणाला लावत आपला गड कायम राखण्यासाठी केलेले प्रयत्न होते, कारण दोन महत्वाचे मंत्री हे त्या नागपूरमध्ये राहतात। RSS म्हणजे संघाचं त्या ठिकाणी असलेलं मुख्य कार्यालय देखील आहे निश्चितच, आणि बावनकुळेंचं देखील नाव आपल्याला विसरून चालणार नाही, कारण त्यांनी देखील सगळी ताकद पणाला लावल्यानंतर मात्र नितीन गडकरींची होणारी पत्रकार परिषद याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एक प्रतिक्रिया येते, पाहूयात। तर या कोल्हापूरची ही दृश्य आपण पाहतोय, हलगीचा निनाद होतोय कोल्हापूरमध्ये आणि महिलांचा हा जलवा, भाजपच्या लाडक्या बहिणी या विजयी होताना दिसत आहेत आणि विजयी साईन या ठिकाणी कोल्हापूरमधून समोर येताना दिसतेय। बरोबर आहे, आणि भाजपच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या ठिकाणच्या त्यांच्या विजयानंतर अक्षरशः एकमेकांना मिठी मारत त्या ठिकाणी सुरू असलेलं सेलिब्रेशन आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। आणि वरळीतून म्हणजे ज्योतिताई गायकवाड यांचे सगळे श्रम आहे त्याच्या मागे। मुंबईमध्ये 6वा कौल येतोय, भाजप 17, शिवसेना 5 ठिकाणी।